नमस्कार. मी मदनजी रेनगडे पाटील, संस्थापक अध्यक्ष शिवप्रतिष्ठान पुणे. नवनिर्वाचित सर्व गावप्रतिनिधीचे मनापासून स्वागत करतो. माझ्या बहिणींनो, आज तुमच्यासमोर येण्याचा जो योग आला तो यासाठी की विशेषतः जे लातूर जिल्ह्यामध्ये नवीन गावप्रतिनिधीची संस्थेने जी निवड केलेली आहे, ज्यांना संस्थेने नियुक्तीपत्र दिलेले आहे, त्यांना आपल्या कामाची पद्धती काय आहे, कशा पद्धतीनं आपलं काम सुरू करायचं आहे, या गोष्टीची थोडीफार कल्पना यावी, त्यांना आयडियाज याव्या, यासाठी तुमच्यासमोर आज येण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझ्या सर्व बहिणींना मी सांगू इच्छितो की मला याची पूर्ण कल्पना आहे की आपलं एक प्रशिक्षण झालेलं आहे, परंतु एका प्रशिक्षणामध्ये आपल्याला काम कशा पद्धतीने करायचं आहे हे समजणं थोडंसं कठीण आहे. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज काम कशा पद्धतीनं सुरू करायचं आहे आणि याच्यामधनं तुम्हाला मानधन कशाप्रमाणे मिळणार आहे याविषयी थोडीफार कल्पना यावी, याबाबत मी आज तुमच्यासमोर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर लक्षात घ्या, सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला काम कशा पद्धतीनं चालू करायचं आहे यासाठी तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या व्हॉट्सअपवर आपल्या संस्थेची माहिती, आपले जे ऑफिशियल लोक आहेत, ज्या आपल्या ऑफिसमध्ये महिला काम करतात, त्या तुमच्या व्हॉट्सअपवर सगळी माहिती येत्या 2 दिवसामध्ये पाठवून देण्याची व्यवस्था करतील. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की सुरुवातीला आपल्याला आपलं काम करण्यासाठी आपल्याला सभासद नोंदणी करणं अतिशय आवश्यक आहे. एक लक्षात ठेवा. आणि सभासद नोंदणी कशा पद्धतीनं करायची आहे आणि त्या व्यक्तीला म्हणजे जो सभासद होतो त्याला आपला काय फायदा होतो याविषयी सुद्धा मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, परंतु याचा स्पेशल एक चित्रपटच तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याची लिंक येत्या 9-10 दिवसामध्ये तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्हाला पूर्ण आयडियाज मिळतील की आपल्याला काम कशा पद्धतीनं करायचं आहे. सुरुवातीला मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की ही काही कंपनी नाही आहे. मी पहिल्या मीटिंगमध्ये तुम्हाला हे बोललो होतो, ही काही कंपनी नाही, लोकांना काहीतरी करून आपल्याला सभासद करायचं आहे असं नाही आहे. ही एक त्या लोकांना, त्या जनतेला दिलेली संधी आहे. आपला सभासद, ज्याला आपलं सभासद व्हायचं आहे त्याला फक्त 5 अटी आहेत. त्या 5 अटी पूर्ण करणाऱ्या कुठल्याही भारतीय नागरिकाला आपण शिवप्रतिष्ठानचं सभासदत्व देतो. लक्षात घ्या, अट नंबर 1 असते की तो भारताचा नागरिक असला पाहिजे. नंबर 2, त्याचे वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे. तो वेडा किंवा दिवाळखोर नसला पाहिजे. त्याला भारतीय दंड संहितेनुसार एखाद्या गंभीर गुन्ह्याखाली शिक्षा नाही झालेली पाहिजे. आणि त्यांना आपली 101 रुपया जी वार्षिक फी आहे ती फी सभासदत्वाची त्यानं दिली पाहिजे. 101 रुपया जरी शिवप्रतिष्ठानची सामान्य सभासदाची फी असली तरी मात्र तुम्ही 120 रुपये त्या व्यक्तीकडून घ्यायचे आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला एक फॉर्म आणणं, झेरॉक्स करणं, तो अपलोड करणं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी खर्च लागतो. आणि म्हणून तुम्हाला फक्त शिवप्रतिष्ठानला 101 रुपयाच भरायचा असतो. बाकीचे पैसे तुम्ही खर्चामध्ये तुमच्या जे काही तुम्हाला खर्च लागणार आहे त्यासाठी खर्च करायचे आहेत. लक्षात घ्या. आता मग तो सभासद झाल्याच्या नंतर त्याला 1 वर्षभरामध्ये काय काय फायदा होतो त्याचा, तर लक्षात घ्या, ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालय स्तरापर्यंत त्याला ज्या काही अडीअडचणी येतात प्रशासनामध्ये त्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आपण तत्पर असतो. म्हणजे अर्थात त्याला ती मदत देत असतो. एखादं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच लोक तुमच्या गावामध्ये असे असू शकतात की ज्याचं वय 65 वर्षाच्या वर आहे, त्याला खरं तर शासनाचं पेन्शन मिळत असतं, परंतु अनेक वेळा तहसीलला चक्रा मारून सुद्धा त्याचं काम होत नाही. अशा वेळेस तू जर आपला सामान्य सभासद असेल आणि त्यांनी तुमच्याकडे लेखी अर्ज जर केला असेल तर त्याचं काम आपण करून देतो. लक्षात ठेवा, हे त्याचा फायदा असतो प्रशासनामध्ये. एक उदाहरण मी तुम्हाला दिलं. असं कुठलंही काम असो की त्याचं जर काम कुठं अडलं असेल तर आपण त्याचं काम करून देतो. लक्षात ठेवा. दुसरं असं असतं, सामान्य सभासदाचा फायदा असा असतो की त्याच्या हाताला जर काम नसेल, त्याच्या हाताला काम मिळावं यासाठी त्याला किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन त्याचा उद्योग व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जातो. एवढंच नाही तर त्याला लागणाऱ्या गरजेच्या ज्या वस्तू असतात, उदाहरणार्थ पंचायत समितीच्या स्तरावर ज्याप्रमाणे तुम्हाला स्प्रे पंप मिळतो, शिलाई मशीन मिळत असतात,
ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या व्यवहारासाठी आपल्या लागत असतात, आपल्या उद्योगासाठी शेतीसाठी लागत असतात, ह्या वस्तू आपण शिवप्रतिष्ठानच्या सामान्य सभासदाला अतिशय कमी दराने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो. असे एक नाही अनेक प्रकारचे फायदे या शिवप्रतिष्ठानच्या सभासदांचे असतात. आता ते तुम्हाला जेव्हा कागदपत्र पाठवल्या जातील, जे पॉम्पलेट पाठवल्या जातील, जी काही माहिती पुरवल्या जाईल तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तर तुम्हाला कळणार आहेत. परंतु सुरुवातीला तुम्हाला अडचण अशी असते की आपल्याला सभासदाची नोंदणी करायची आहे, तर ते कशा पद्धतीने करायची आहे. एकीकडे आपण म्हणतो की आपल्याला बळोबळी म्हणजे कोणाला काहीतरी पटवून सभासदत्व करायचं नाही आहे, आणि दुसरीकडे म्हणतोय की आपल्याला सामान्य सभासदाची नोंदणी करायची आहे. फक्त त्याला तुम्हाला ही माहिती द्यायची आहे. असा कोण व्यक्ती आहे की 101 रुपयामध्ये त्याला वर्षभर ही सेवा नको आहे. प्रत्येकाला सेवा आवश्यक आहे, आणि म्हणून त्याला फक्त माहिती मिळणं गरजेचे आहे. त्या गावामध्ये तुम्ही त्या व्यक्तीला सांगणं गरजेचं आहे, त्या महिलेला सांगणं गरजेचं आहे की बाबा, तुम्ही जर शिवप्रतिष्ठानचे सभासद झाले तर तुम्हाला एक नाही अनेक प्रकारचे फायदे या शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळत असतात. आता राहिला तुमच्या मानधनाचा विषय. लक्षात घ्या, एकदा काम सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला हळूहळू मानधन कसं मिळतं हे ऑटोमॅटिक तुम्हालाच कळणार आहे की या महिन्याचं माझं मानधन किती असणार आहे. ही नॉन प्रॉफिट संस्था आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ जो संस्थेमध्ये पैसा येतो तो सर्व सभासदांचा मिळून असतो. जे तुम्ही काम करणार आहात, तुमच्या गावामध्ये जे काही संस्थेचा व्यवहार होत असतो, जो काही खर्च किंवा अर्निंग होत असते, ह्या सगळा पैसा हा तुम्हा सर्वांचा असतो. अर्थात गावप्रतिनिधीला याच्या माध्यमातून तुमच्या गावामधून जेवढेही काम होतं त्याच्या 40% रक्कम ही त्या गावप्रतिनिधीला मिळत असते. तुमच्या तालुक्याला व्यक्ती असतो, त्या तालुक्याला 10% रक्कम मिळत असते, आणि जिल्ह्याला 5% रक्कम मिळत असते. म्हणजे अर्थात मला काय सांगायचं आहे, जो संस्थेमध्ये पैसा येतो तो सर्वांचा असतो, आणि मार्च एंडिंगला मात्र आपल्याकडे शून्य हिशोब असतो, कारण जेवढा पैसा आला तेवढा आपला खर्च होत असतो. आता साधारणतः आपला 65%च्या जवळपास हा प्रतिनिधी खर्च होत असतो संस्थेचा, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही जर योग्य रीतीनं काम करत गेलात, आमच्या मार्गदर्शनानुसार जर तुम्ही काम करीत गेलात, तर साधारणतः तुम्हाला 10-15 हजार रुपये महिन्याला मिळणे फार काही कठीण गोष्ट नाही. आणि तुम्हाला हेही कल्पना देऊ इच्छितो, ही काही नोकरी नाही आहे, इथं तुम्हाला पगार नाही आहे, इथं तुम्हाला तुमच्या कामावर अवलंबून मानधन दिलं जातं. कारण प्रत्येकाला, तुम्हालाही समाजसेवा करायची आहे, मलाही करायची आहे, परंतु ती उपवासी पोटी करता येत नाही. आणि म्हणून आपलं घर भागवता यावं, आपल्या आवश्यक गरजा आपल्याला पूर्ण करता याव्या, यासाठी ते एक सन्मान, तुमचा जे कामाचा सन्मान आहे ते सन्मान म्हणून मानधन दिलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला एवढं तर नक्की कळालं असेल की आपण जर लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायला जात असू तर आपल्या माणसांना नक्कीच आपण उपवासी ठेवणार नाही, हे लक्षात ठेवा. मी अनेक वेळेला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु माझी एक तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न येतील ते प्रश्न तुम्ही शिवप्रतिष्ठानच्या कार्यालयाकडे पाठवा, जेणेकरून त्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देता येऊ शकतात. त्यासाठी तुम्ही आमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे 9763027014 या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा तुमचे प्रश्न टाकू शकता, किंवा शिवप्रतिष्ठान2000@gmail.com या मेल ID वर सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या, काम कशा पद्धतीनं करायचं आहे हे तुम्ही पाठवू शकणार आहात. लक्षात घ्या, हे 5 वर्षासाठी तुम्हाला दिलेलं पद आहे. या 5 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन अतिशय सुंदर बनवू शकता, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकता. हे सर्व काही तुमच्या हातात आहे, आणि म्हणून आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत, तुम्हाला आलेल्या अडचणी सोडवण्याचं काम करणार आहोत. हे सगळं काही आम्ही तुमच्या हातात दिलेलं आहे. त्या दिवशी पहिल्याच भेटीमध्ये मी तुम्हाला, पहिल्या प्रशिक्षणामध्ये मी सांगितलं होतं की हे तुमच्या हातात जे शिवप्रतिष्ठान दिलेलं आहे, याचं सोनं करायचं, चांदी करायची का माती करायची, हे सर्वस्व तुमच्यावर अवलंबून आहे. तर असो, मी तुम्हाला धावत्या वेगामध्ये तुमचा फारसा वेळ जाऊ नये म्हणून एका मुद्द्यावर मी तुम्हाला असे व्हिडिओ टाकणार आहे, जेणेकरून एक मुद्दा तुमच्या लक्षात येणार आहे. आणि आपली 30 मिनिटाची एक शॉर्ट फिल्म चालू आहे की जेणेकरून त्या चलचित्राच्या माध्यमातून
तुमच्या लक्षात येणार आहे की आपण काम कशा पद्धतीने गावामध्ये करू शकतो. तर लक्षात ठेवा, असा एकही व्यक्ती तुम्हाला गावामध्ये सापडणार नाही की जो तुमचा सभासद होणार नाही. कारण असं कोणाला नको आहे, कारण प्रत्येक व्यक्तीच्या काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत आणि त्या समस्या अडचणी जर तुम्ही सोडवणार असाल तर आज जर पैशात बोलायचं तर 101 रुपये फार मोठी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे विनंती करून अर्ज भरणार आहे की मला सामान्य सभासद करून घ्या म्हणून. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, फक्त त्यासाठी तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुमच्या गावामध्येच तुम्हाला काम करायचं आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक गावामध्ये आता तुम्हाला जेव्हा ही संस्थेची माहिती येईल की काम कशा पद्धतीने करायचं आहे, आपले काय काय फायदे असतात सभासदाचे वगैरे, तुमच्या व्हॉट्सअपवर ही सगळी माहिती पाठवली जाणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही गावातील महिलांना, पुरुषांना, आपल्या भावांना हे समजून सांगावं की बाबा फार पटवायची गरज नाही, फक्त त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जाणे गरजेचे आहे की बाबा जर तुम्ही शिवप्रतिष्ठानचे सभासद झालात तर तुम्हाला आम्ही सगळ्या प्रकारची मदत करू शकणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला कामाची सुरुवात करायची आहे. मला याची पूर्ण कल्पना आहे की 1 महिनाभर तुम्हाला लागेल की काम कशा पद्धतीनं करायचं आहे हे कळण्यासाठी. आणि डोक्यातून काढून टाका की तुम्हाला महिना म्हणजे जेवढेही पैसे तुम्हाला, हे तर काही पगार नाही आहे, लक्षात घ्या. जेवढंही तुम्ही काम करणार आहात, जेवढं तुमचं काम होणार आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत. लक्षात ठेवा, सुरुवातीच्या महिन्यामध्ये मी समजू शकतो की तुम्हाला काम करणार नाही आणि म्हणून तुम्हाला फारसे पैसे मिळणार नाहीत, परंतु फार घाई करू नका. काम समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही स्वतःचे लेटर हेड, तुम्हाला आम्ही एक लेटर हेड सर्वांना बनवून देणार आहोत. ते लेटर हेडची काही तुम्हाला आजच आवश्यकता नाही आहे. आवश्यकता आहे ती फक्त सध्या तरी तुम्हाला ID कार्ड, म्हणजे तुमचं आयडेंटिटी कार्ड, ज्याला आपण ID कार्ड म्हणतो, ते कार्ड मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या ऑफिसशी संपर्क साधून, आपल्या जिल्हाध्यक्षाशी संपर्क साधून तुमचा फोटो, तुमचं पूर्ण नाव, तुमची जन्मतारीख, हे सर्व डेटा त्यांना पाठवून द्या. तुम्हाला ते ID कार्ड प्राप्त करून देतील आणि तुम्हाला लेटर पॅडची आणि शिक्क्याची कधी गरज भासणार आहे, जेव्हा सामान्य सभासदाची नोंदणी होईल आणि त्या लोकांचे, सामान्य सभासदांचे काही प्रशासनातले प्रश्न तुमच्याकडे येतील, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या लेटर पॅडची गरज भासणार आहे. तुर्तास तुम्हाला या लेटर पॅडची गरज नाही. ज्यावेळी तुम्हाला गरज भासेल त्यावेळी आम्ही तुम्हाला नक्कीच ही मदत करणार आहोत तुमचं लेटर पॅड मिळवून देण्यासाठी, बनवून देण्यासाठी. कारण सर्वांचं फॉर्मेट लेटर पॅडचं एकच असणं आवश्यक आहे आणि म्हणून तुम्हाला आम्ही डिझाईनसुद्धा आम्हीच त्याची देत असतो. असो, मी तुम्हाला शुभेच्छा देतो की या 5 वर्षामध्ये तुमचं जीवन सुजलाम सुफलाम होऊन तुम्ही तर विकासाच्या मुख्य प्रवाहात याल, हे फारसं नवल नाही आहे, परंतु तुमच्या माध्यमातून तुमच्या गावातल्या जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.